सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राच्या जनतेसाठी. तुम्ही जर माझ्या मागच्या बाजूला बघताल तर ही जयसिंगपूर नगरपालिकेची नूतन इमारत आहे आणि इमारत खरं तर या शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून ही इमारत उभा होताना आपल्याला दिसत आहे. आणि इमारतीचं जवळजवळ काम 80-90% पुढे झालेलं आहे. त्याचं कारण सांगायचं असं की 2025ला पंचवार्षिक निवडणूक नगरपालिकेची होऊ घातलेली असताना जे नगरसेवक निवडून येतील त्या या इमारतीमध्ये जाणार आहेत आणि या इमारतीतून त्यांनी आपला जयसिंगपूर शहराचा गाडा हाकणार आहेत. जयसिंगपूर शहरातल्या मूलभूत प्रश्नाबद्दल, जयसिंगपूर शहरातल्या नागरिकांच्या प्रश्नाबद्दल, ज्यांनी मतदान त्या उमेदवाराला केले नगरसेवकांना, त्यांच्या मूलभूत हक्काबद्दल त्या वार्डातल्या याच नगरपालिकेच्या इमारतीतून देशभक्त रत्नापा कुंभार सभागृहामधून या नगरपालिकेतील गाडा हाकणार आहेत. खरं तर सुप्रीम हायकोर्टाची गाईडलाईन्स होती की कोणत्याही प्रसार माध्यमांनी एक्झिट पोल देऊ नये काल संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत, म्हणून आम्हाला एक्झिट पोल देता आलेला नाही. परंतु आज 21 डिसेंबर आहे आणि आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा दिवस आहे आणि जे विजयी उमेदवार होतील त्यांनी गुलालाची फटाक्याची आतषबाजी करणार ह्यात मात्र शंका नाही. परंतु सुरुवातीला आम्ही एक खरं तर लोणारी टाइम्स एक सूचना देतो किंवा एक आव्हान करतो. जे जिंकलेत त्यांना शुभेच्छा. सर्वप्रथम जे 2 नंबरला राहिलेत, पराभूत राहिलेत, त्यांनाही भावी वाटचालीस राजकारणासाठी शुभेच्छा. विजयी उमेदवार व त्यांच्या अति उत्साही कार्यकर्त्यांना एवढंच आम्ही सांगतो, जे पराभूत उमेदवार झालेत त्या उमेदवाराच्या घराजवळ किंवा त्याच्या आजूबाजूला कुणी फटाक्याची आतषबाजी करू नये, गाड्यांचा हॉर्न करू नये. कारण का आपण शेवट माणूस आहोत. इलेक्शन ही 10 दिवसाची 5 दिवसाची असती, परंतु आपण माणूस आहोत हे विसरू नका. चला तर आपण आता एक्झिट पोल काय आहे जयसिंगपूर नगरपालिकेचा याच्याकडे आपण वळूया. जयसिंगपूर शहरामध्ये कधी नव्हती पहिल्यांदाच एवढी आटीताटीची लढत झाली आणि या लढतीमध्ये आरोप प्रत्यारोप, भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, गाव लेवलला कामाचे आरोप झालेले आहेत. विरोधी आघाडी जी शिरोळ तालुका विकास आघाडी आहे यांच्याकडून सत्ताधारी आघाडी म्हणजे शाहू आघाडीवर आरोप झालेत. शाहू आघाडीने पण मैदानामध्ये शेड्यू ठोकून प्रचार घर टू घर, फेस टू फेस, मतदार टू मतदार केलेला आहे. पहिल्यांदाच मला वाटतंय राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार आणि यड्रावकर बंधू यांचे संपूर्ण कुटुंब या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये घर टू घर प्रचार केलेला आहे. एकेका वार्डात 3-3 वेळा त्यांचे घरातले कुटुंब प्रचारासाठी, आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी, नगराध्यक्ष पदाच्या प्रचारासाठी कुटुंब फिरलेला आपल्याला पहिल्यांदा दिसलेला आहे हे चित्र. दुसरीकडे शिरोळ तालुका विकास आघाडीचे उमेदवार सुदर्शन कदम नगराध्यक्ष पदाचे आणि त्यांची नगरसेवकांची सर्वांची टीम उमेदवारांची ही सर्वसामान्य कुटुंबातील, गोरगरीब कुटुंबातील, झोपडपट्टीमध्ये राहणारे राजीव गांधी नगर असेल, शाहू नगर असेल किंवा अनेक नगर आहेत या जयसिंगपूर शहरामध्ये, मग खालचा गाव असेल, गाव पातळीवरचा असेल, शहरातील हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार होते. त्यांच्याकडे धन नव्हतं पण त्यांच्याकडे माणुसकी होती असे ते उमेदवार उभा होते. या सगळ्यात प्रचाराची यंत्रणा जोरदार सगळ्याच दोन्ही आघाड्याकडे झाली आणि त्याचा शेवटच्या 2 दिवसात खऱ्या अर्थानं रंगतदार आली. जी प्रचाराची यंत्रणा सपायला 2 दिवस होते, त्या 2 दिवसात आली आणि तिसरा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. मतदानाच्या आदल्या दिवशी खरं तर सांगायचं झालं तर पुन्हा एकदा ज्यांच्याकडे गांधीजी गेला तोच विजयी उमेदवार झाला असंच म्हणावं लागेल. कारण का जयसिंगपूर शहरामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजल्यानंतर जो प्लॅन एक्झिक्यूट केला राजश्री शाहू विकास आघाडीने, तो प्लॅन त्यांच्या पत्त्यावर पडतोय की काय असं चित्र यातून दिसत आहे आणि ते सत्तेपर्यंत जातात का असंच यातून स्पष्ट आपल्याला दिसत आहे. हे सगळं होत असताना आपण बघितला प्रचाराची यंत्रणा, घर टू घर यंत्रणा, अखंड कुटुंब प्रचारामध्ये सहभागी, सगळे उमेदवार प्रचारामध्ये सहभागी, रॅल्या मोठ्या निघाल्या, शाहू आघाडीच्या, विरोधी आघाडीच्या रॅल्या निघाल्या. पण शेवटच्या दिवशी जी असते ना बूथवरचं जी काय प्रचाराची यंत्रणा ती कुठंतरी शिरोळ तालुका विकास आघाडी कमी पडताना आपल्याला दिसली. रात्रीच खेळ चाले म्हणतात त्याप्रमाणे प्लॅन जो व्हायला पाहिजे होता शिरोळ तालुका विकास आघाडीकडून, तो प्लॅन त्या ठिकाणी कुठेतरी कमी प्रमाणात झाला, म्हणून त्याचा फटका नगराध्यक्ष पदाला सध्या पडताना आपल्याला दिसत आहे आणि उमेदवारांना सध्या पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण पुढे सरकूया. नगरपालिकेमध्ये कोणत्या आघाडीचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात
शिरोळ तालुका विकास आघाडी आणि राजेशाहू विकास आघाडी या दोन्हीची जर नगरसेवक कोण निवडून येणार आणि किती नगरसेवक अंदाज निवडून येणार याचा जर आपल्याला लोणारी टाइमचा एक्झिट पोल बघायचा असेल तर सगळ्यात पहिला आपण राजेशाहू विकास आघाडीचे किती उमेदवार या 13 वार्डातून निवडून येतील आणि नगराध्यक्ष त्यांचा होईल का नाही हे आपण सगळ्यात पहिला पाहूया। राजेशाहू विकास आघाडीच्या एकूण 26 उमेदवार रिंगणात उभा होते। सगळे उमेदवार मातब्बार होते, सगळ्याच बाबतीत मातब्बार होते। हे सगळ्या जयसिंगपूर शहरवासियांना, शिरोळ तालुक्यातील जनतेला आणि मतदारांना माहित आहे। त्यातील राजेशाहू विकास आघाडीचे जवळजवळ 16 ते 20 च्या आसपास उमेदवार निवडून येताना दिसत आहेत आणि राजेशाहू विकास आघाडी याच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सत्ता स्थापन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, कारण का त्यांचा प्लॅन एक्झिक्युटिव्ह झाला, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला। त्याच्यामुळे 16 ते 20 नगरसेवक या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये शाहू आघाडीच्या आपल्याला निवडून येताना दिसत आहेत। त्याच्या दुसरी बाजू जर शिरोळ तालुका विकास आघाडी आपण बघितलं तर शिरोळ तालुका विकास आघाडीचे या ठिकाणी आपल्याला 6 ते 10 च्या जो अंतर आहे मधला 6, 7, 8, 9, 10 यामध्ये शिरोळ तालुका विकास आघाडीचे उमेदवार निवडून येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। कारण शिरोळ तालुका विकास आघाडी मधले जे उमेदवार आहेत, नौके उमेदवार, ते गडगंज आहेत, ते मातबर आहेत, 5-10 वर्षे जनतेमध्ये, तिथल्या मतदारामध्ये, त्यांच्या वार्डामध्ये राहून त्यांनी कामं केलेली आहेत। म्हणून शिरोळ तालुका विकास आघाडीची या ठिकाणी 6 ते 10 याच्या दरम्यान मध्ये त्यांचे नगरसेवक निवडून येताना आपल्याला दिसत आहेत। दुसरा जर आपण विचार केला तर दुसरा एक्झिट पोल म्हणजे नगराध्यक्ष पदाचा, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम आणि राजश्री शाहू विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे, त्यांच्या वडिलांपासून राजकीय वारसा आहे या राजकारणामध्ये, असे संजय पाटील येड्रावकर राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। या दोघांमध्ये अत्यंत सुरुवातीपासून चुरशीची फाईट होताना, घर टू घर जी माउथ पब्लिसिटी म्हणते ती होताना दिसत होती आणि या माउथ पब्लिसिटी मध्ये खरं तर सुदर्शन कदम यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती, मध्यंतरी त्यांची आघाडी होती, पण जशी जशी मतदानाची तारीख येत गेली, प्रचाराची तारीख संपत गेली, तसं त्यांचं थोडस मतदानाचं जो बॅकफूट आहे मतदान पडण्याचं त्या दिवशीचं ती थोडं कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत। त्याचं कारण प्रामुख्याने 2-3 आहेत। एक कारण म्हणजे प्लॅन एक्झिक्युटिव्ह जे व्हायला पाहिजे होता रात्रीच खेळ चालेप्रमाणे तो प्लॅन एक्झिक्युटिव्ह झाला नाही। दुसरं कारण मतदानाच्या दिवशी बूथवर जी यंत्रणा राबायला पाहिजे होती आघाडी टू आघाडी, तशी यंत्रणा शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपल्याला दिसले नाही। प्रत्येक जण आपल्याच उमेदवाराचा विचार करताना या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिसला। आम्ही मतदानाच्या दिवशी जयसिंगपूर शहरातल्या 13च्या 13 वार्डात 26 नगरसेवक पर्यंत आम्ही पोहोचलो होतो आणि सगळ्यांचे त्या ठिकाणी विचारधारा आम्ही घेतली होती। त्यातून आम्हाला हे स्पष्ट दिसलं कुठेतरी ती कमी पडले आणि त्याच्यामुळेच की काय सुदर्शन कदम हे 2 नंबरला राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसली। ज्यावेळेस आम्ही ग्राउंडला रिपोर्टिंग करत होतो त्यावेळेस तर सुरुवातीला मध्यंतरी पाक शेवटच्या 2 दिवसापर्यंत मतदानाची तारीख यायच्या सुदर्शन कदम हे आघाडीवर होते, पण शेवटच्या 2 दिवसात आणि मतदान दिवशी जो काय खेळ चालला सगळा त्याच्यानंतर सुदर्शन कदम थोडे महाग गेलेले आपल्याला दिसलेले आहेत। या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या नगरपालिकेमधून म्हणून राजश्री शाहू विकास आघाडीचे संजय पाटील येड्रावकर पुन्हा एकदा नगराध्यक्ष होणार हे आपल्याला यातून दिसत आहे। कारण का त्यांचा जो प्लॅन होता नगराध्यक्ष पदाचा तो त्यांनी प्लॅन एक्झिक्युटिव्ह केला आणि त्यानुसार सगळी यंत्रणा त्यांची कामाला लागली, कारण का त्यांचं आघाडी टू आघाडी मतदान झालेलं आपल्याला दिसत आहे। त्याच्यामुळे सत्ता पण त्यांची आणि नगराध्यक्ष बी त्यांचं या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर जे उमेदवार निवडून येतील त्यांनाही शुभेच्छा आणि जे उमेदवार 2 नंबरला राहतील, पराभूत होतील, त्यांनाही भावी वाटचालीस राजकारणासाठी शुभेच्छा। कारण का राजकारण फक्त एका इलेक्शनमुळे होत नाही, एका इलेक्शन झालं म्हणजे राजकारण संपत नाही, अनेक इलेक्शन येतात, अनेक राजकारण आपल्याला करावं लागते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे नगरसेवक निवडून आले त्यांनी आधीच्या नगरसेवकाचाच पत्ता गिरवू नये। प्रत्येक वार्डामध्ये निदान महिन्याला एकदा तरी चक्कर मारा आणि लोकांच्या काय अडचणी आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत त्या समस्या तुम्ही जाणून घ्यावा। आम्ही तर लोणारी टाइम्स प्रत्येक महिन्याला प्रत्येक वार्डात घर टू घर आम्ही फिरणार आहोत। तुमची कामं या नगरसेवकांनी केलेली आहेत काय? जे 2 नंबरला नगरसेवक राहिलेले आहेत म्हणजे 2 नंबरचं मतदान घेऊन त्या नगरसेवकांनी सुद्धा, ते नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी सुद्धा आपण आपल्या वार्डात पुन्हा एकदा जोमानं काम करूया आणि मतदारांच्या आणि जयसिंगपूर शहराच्या नागरिकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान करूया आणि पुन्हा एकदा पंचवार्षिक निवडणुकीला जय तयारी करूया असंच विचार करून सगळ्यांनी पुढे जाऊया आणि या जयसिंगपूर शहराचं सुख, शांती आणि वैभव कायमस्वरूपी आपण ठेवूया।
जे उमेदवार निवडून येतील त्यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, कुठलंही हुल्लडबाजी करू नका, कारण आपण सगळेजण एक भारतीय नागरिक आहेत, महाराष्ट्र नागरिक आणि जयसिंगपूर शहर नागरिक म्हणून आहोत. निवडणूक ही तात्पुरती असावी, निवडणुकीचा विचारही तात्पुरता असावा. आपलं जे वैभव आहे ते माणुसकीचं वैभव आहे, ते वैभव माणुसकीचं आपण कायमस्वरूपी पुढच्या 5 वर्षात जपूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासह 16 ते 20 नगरसेवक या ठिकाणी जयसिंगपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये निवडून येणार. लोणारी टाइम्सचा खऱ्या अर्थाने एक्झिट पोल आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.